आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज, सत्य हेच जे तुमच्या समोर। शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हावर सुनावणी ऑगस्ट महिन्यापासून सुरू होईल। सिद्धार्थ शिंदे सर्वोच्च न्यायालय वकील म्हणाले की ऑगस्टमध्ये सर्वोच्च न्यायालय या संदर्भात सुनावणी झाली तर शिवसेना पक्ष व चिन्ह या संदर्भातील निकाल सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंत लागू शकतो। आणि ऑगस्टमध्ये तुमची ऑगस्टची तारीख तुम्हाला 1 ते 2 दिवसात कळवण्यात येईल। ऑगस्टमध्ये ह्याची सुनावणी होईल, त्याच्यानंतर जजमेंट रिझर्व होईल। जर ऑगस्टमध्ये सुनावणी झाली तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये लागू शकतो। आता ऑगस्टमध्ये ते बोर्डावर येईल, परत ते मॅटर पोहोचायला पाहिजे, त्याच्यावर सुनावणी होणार। पण एक ठळक सुप्रीम कोर्टाने आज स्पष्ट सांगितलं आहे की आता 2 वर्ष झालेले आहेत आणि आम्हाला ह्या मॅटरचं सोक्षमोक्ष लावायचं आहे। आता ऑगस्टमध्ये आपल्याला समजेल सुनावणी दरम्यान की पक्ष आणि चिन्ह हा एकनाथ शिंदेंबरोबरच राहतं का ते परत उद्धव ठाकरेंना दिलं जाईल। त्यामुळे आज एक खूप मोठं विधान जे सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे, जस्टिस जॉयमाला बागची आणि जस्टिस सूर्यकांत हे खंडपीठ हेड करत होते। मुकुल रोहतगी आणि नीरज किशन कौल हे एकनाथ शिंदेंच्या वतीने अपियर झाले आणि रोहित शर्मा आणि कपिल सिब्बल सिनियर ॲडव्होकेट हे ठाकरेंच्या वतीने आहेत। तर उद्धव ठाकरेंना हा मोठा दिलासाच म्हणावं लागेल, कारण जी अनिश्चितता होती 2 वर्षापासून त्याला आता सुप्रीम कोर्टाने स्वतःहून सांगितलं आहे की ऑगस्टमध्ये तुम्हाला तारीख देऊ, ऑगस्टमध्ये एकदम निकाल अपेक्षित करू नका, असं माझं म्हणणं आहे। त्याची सुनावणी त्वरित झाली पाहिजे अशी मागणी इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन करून दाखल करण्यात आली होती, परंतु ती मागणी मान्य करताना सर्वोच्च न्यायालयाने असं मत व्यक्त केलं आज की मूळ पिटिशन जी आहे त्यासोबतच याची सुनावणी घेतली जाईल आणि त्यामुळे त्यांनी कोणतंही म्हणणं ऐकून न घेता ऑगस्टमध्ये सुनावणी ठेवली जाईल अशा पद्धतीने सांगितलेलं आहे। या संदर्भात मुकुल रोहतगी सरांनी सांगितलं की निवडणुका महानगरपालिकांच्या इतक्या लवकर होणार नाही आहे, त्यामुळे ऑगस्टमध्ये सुनावणी ठेवली तर चालेल। पहिल्या आठवड्यातली तारीख दिली पाहिजे असा आग्रह आम्ही केला, परंतु तो आग्रह मान्य न करता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की जी उपलब्ध तारीख असेल ऑगस्टमधली पहिली तारीख ती आपल्याला देण्यात येईल। जुने जिल्हा रुग्णालयात ड्रेनेजच्या समस्येमुळे रुग्णांचे हाल कधी थांबणार? शिवसेना उभाठाणे कार्यकारी अभियंता यांना प्रश्न। शहरातील जुने जिल्हा रुग्णालयात पावसाच्या पाण्यामुळे या ठिकाणी अक्षरशः संपूर्ण जिल्हा रुग्णालयाला तळ्याचे स्वरूप प्राप्त होत असून या ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे। शहरात थोडासाही पाऊस पडला तरी या ठिकाणी दर्शनी भागातील अपघात विभाग, एक्स-रे विभाग, सिटी स्कॅन विभाग, जनरल ओपीडी, सिव्हिल सर्जन कार्यालय असलेला सर्जरी विभाग, स्त्रीरोग विभाग या ठिकाणी अक्षरशः तळ्याचे स्वरूप प्राप्त होत असून या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचारी व डॉक्टरांना त्यामुळे खूप त्रास सहन करावा लागतो। तसेच या ठिकाणी ॲडमिट असलेले पेशंट, नव्याने दाखल होणारे पेशंट यांना देखील आपला जीव मुठीत धरून या ठिकाणी ये-जा करावी लागते। जिल्हा रुग्णालयाच्या आवारात साखरी रोड व तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय रस्त्याकडून अशा दोन्ही ठिकाणाहून ड्रेनेजचे पाणी आतमध्ये येत असते। या रुग्णालयालगतच क्यूमाइन क्लबजवळील नाल्याकडून हे पाणी उतारानुसार अपघात विभागाच्या समोरील बाजूस असलेल्या ड्रेनेजमधून बाफना शाळेच्या भिंतीजवळून फ्लायओव्हर ब्रिजच्या रस्त्याखालून कमलाबाई शाळेच्या बाजूला निघते। त्यानंतर ते पाणी परत समोरील गरुड कॉम्प्लेक्सच्या असलेल्या ड्रेनेज लाईनमधून जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथे असलेल्या रस्त्यालगत ब्रिटिशकालीन भूमिगत गटारीत जाऊन मिळते। परंतु जिल्हा रुग्णालय ते बाफना शाळा ते कमलाबाई शाळा ते गरुड कॉम्प्लेक्स ही संपूर्ण लाईन नेहमी चोकअप असल्याने या ठिकाणी या पाण्याचा त्रास विद्यार्थ्यांना देखील सहन करावा लागतो। दरवर्षी पावसाळ्यामध्ये हा प्रकार घडत असून सध्या जिल्हा रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम प्रगतीपथावर असून या ठिकाणच्या ड्रेनेजचे काम देखील आपण हातात घेऊन लवकरात लवकर येथील कर्मचारी, डॉक्टर्स व रुग्णांना दिलासा देऊन या बाबीवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, यासाठी आपण पुढाकार घेऊन ही समस्या सोडवावी अशा आशयाचे निवेदन आज शिवसेना उभाठा वतीने जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगरप्रमुख धीरज पाटील, क्षेत्रप्रमुख भरत मोरे, अण्णा फुलपगारे, आनंद जावडेकर, शिवाजी शिरसाळे, विष्णू जावडेकर, केतन भांबरे, महादू गवळी, तेजस सपकाळ आदींनी दिले। या प्रसंगी शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरवर्षाप्रमाणे ज्यावेळेला जोराचा पाऊस त्या ठिकाणी येतो त्या या संपूर्ण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाणी साचतं। नेमका या ठिकाणी जी ड्रेनेजची सिस्टीम आहे ती सिस्टीम पूर्णपणे त्या ठिकाणी बिघडलेली आहे। पाण्याचे तळे साचल्यामुळे त्या ठिकाणी जे दररोजचे रुग्ण या ठिकाणी येत असतात त्या रुग्णांना खूप मोठी कसरत त्या विभागापर्यंत जाण्यासाठी त्या रुग्णांना करावी लागत असते।
मुख्यत्वे करून जी ड्रेनेज सिस्टीम आहे, पोलीस मुख्यालयाकडनं येणारं पाणी असो किंवा क्युमेंट क्लबकडनं असो किंवा साखरी रोडकडनं येणारं पाणी, हे संपूर्ण पाणी त्या ठिकाणी तळ्याच्या स्वरूपामध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये साचतं आणि पुढे हे पाणी बापना हायस्कूलकडनं कमलाबाई हायस्कूलपर्यंत जातं आणि त्या ठिकाणाहून ते गरुड कॉम्प्लेक्सच्या त्या गटारामध्ये त्या ठिकाणी जातं. पण संपूर्ण ही पाईपलाईन चोकअप असल्यामुळे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता पाटील साहेब यांच्याकडे आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन दिलं आणि संपूर्ण जे जुनं रुग्णालय आहे त्या जुन्या सिव्हिल हॉस्पिटलची टोटल ड्रेनेज सिस्टीम त्या ठिकाणी नव्याने करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही आज केलेली आहे. प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करत संभाजी ब्रिगेडसह छावा संघटनेकडून धुळे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन. शहरातील संभाजी ब्रिगेडसह छावा संघटनेच्या वतीने धुळे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करत निवेदन देण्यात आले. अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर नथुरामी प्रवृत्तीच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपक काटे व त्यांचे साथीदार या अपप्रवृत्तींनी प्राणघातक हल्ला केला आहे. सदरील दीपक काटे व साथीदार हे गुन्हेगारी आणि गावगुंड पार्श्वभूमीवर असणारे असून ते शिवधर्म प्रतिष्ठान या संघटनेचे पदाधिकारी असून अशा गुंडांची मुळात शिवधर्म या शब्दाची व्याप्ती व अर्थ देखील समजून घेण्याची लायकी नाही. या घटनेचा निषेध करण्याची देखील आवश्यकता नसून या सरकार पुरस्कृत हल्ल्याला तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर देण्यासाठी संभाजी ब्रिगेडसह शिव, फुले, शाहू व आंबेडकर विचारधारेच्या संघटना सक्षम आहेत. हा हल्ला म्हणजे केवळ संभाजी ब्रिगेडवरील हल्ला नसून सरकारमध्ये सामील असलेल्या 2 मराठा समाजातील उपमुख्यमंत्री तसेच मराठा व बहुजन समाजाचे मंत्री व आमदार यांना चाचणी पाहण्याच्या हेतूने घडविलेला हा सरकारचा पक्षातीलच एक घटक पक्षाचे ठरवून केलेला कट आहे. मात्र सरकारात बसलेल्या भ्रष्टवादी व खोकेवादी नेत्यांकडून मराठा बहुजन समाजाची अपेक्षा राहिलेली नसून मराठा बहुजन समाजाने अशा लाचार नेत्यांपासून व त्यांच्या राजकीय पक्षांपासून सावध राहण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. हा हल्ला केवळ संभाजी ब्रिगेडच्या नेत्यावर नसून शिवराय, शाहू, फुले, आंबेडकर व मूलनिवासी विचारधारेविरुद्धचा हा हल्ला असून या हल्ल्यास विचारपूर्वक तितक्याच ताकदीने उत्तर देण्यात येईल. संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीणदादा गायकवाड हे पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या तरुणांचे प्रेरणास्थान असून ते सुप्रसिद्ध इतिहास अभ्यासक, लेखक, वक्ते असून त्यांनी आजवर असंख्य बेरोजगारांना नोकरी व्यवसाय मिळवून दिलेले आहेत व हजारो बेरोजगार युवकांना परदेशात जाऊन उद्योग करण्याचे मार्गदर्शन केलेले आहे. हा हल्ला केवळ व्यक्तीवर नसून विचारधारेवर पुरोगामी चळवळीतील काम करणाऱ्या प्रत्येकावर आहे. काही वर्षांपूर्वी इतिहासतज्ञ पानसरे व दाभोळकर यांची हत्या करण्यात आली. त्यांचे मारेकरी अजून सरकारला सापडले नाहीत. नथुरामी विचारसरणीच अशी कृत्य घडवत आहेत व विचार थांबवित आहेत असे संभाजी ब्रिगेडचे स्पष्ट मत असून सरकारमध्ये सामील असलेल्या प्रवक्त्यांनी केवळ टीव्ही माध्यमात आल्याचा निषेध करण्याऐवजी सरकारच्या डोळ्यात डोळे टाकून जाब विचारण्याची हिंमत दर्शन दाखविली पाहिजे. सदरचा हल्ला म्हणजे पुरोगामी विचार संपवण्याचा इशारा आहे अशा आशयाचे निवेदन धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेड व अखिल भारतीय छावा संघटना धुळे यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष हेमंत भडक, छावाचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब कदम, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव महेश पाटील, जिल्हा समन्वयक अमर फरताडे, जिल्हा उपाध्यक्ष नंदू अहिरराव, दिनकर जाधव, महानगर अध्यक्ष भूषण बागुल, तालुका अध्यक्ष नितीन जाधव, तालुका सचिव कैलास जाधव, छावाचे पदाधिकारी दिनेश काळे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट नितीन पाटील, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख धनंजय गाळणकर व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. मराठा बहुजन समाजाचे विचार घराघरात पोचविणाऱ्या प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरील हल्ला हा केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि आंबेडकरी विचार या विचारधारा मानणाऱ्या प्रत्येक घटकावरचा हल्ला आहे. मित्रहो, हा हल्ला सरकार पुरस्कृत हल्ला असून या हल्ल्याचा केवळ निषेध करून चालणार नाही तर सरकारला सुद्धा संभाजी ब्रिगेड धुळे जिल्ह्याच्या वतीने आम्ही हा इशारा देतोय की या नथुरामी प्रवृत्तीने हा हल्ला केलेला आहे. त्या नथुरामी प्रवृत्तींच्या शेवटाची ही सुरुवात झालेली आहे. तुम्ही मराठा समाजाच्या एका मोठ्या नेत्याला चिथावणी देऊन चिथावलेलं आहे आणि नागाच्या शेपटीवरती पाय दिलेला आहे आणि मराठा समाजच नाही तर संविधानाला मानणारा प्रत्येक घटक या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देईल
संभाजी ब्रिगेड या हल्ल्याचा केवळ निषेध करून थांबणार नाही, तर या हल्लेखोरांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आणि या हल्लेखोरांना ज्या राजकीय पक्षांनी बळ दिलं असेल त्यांना देखील चोख प्रत्युत्तर देण्यासाठी संभाजी ब्रिगेड योग्य वेळी योग्य तो प्रत्युत्तर देण्यासाठी तयार राहील. अन्न सुरक्षा मानके कायदा अंतर्गत कलम 46(4)च्या व्यापाऱ्यांना संरक्षण देणारा हक्क अबाधित आहे. एखाद्या आस्थापनेवरून खाद्यपदार्थाचा नमुना घेतल्यास आणि शासनमान्य प्रयोगशाळेत तो अप्रमाणित झाल्यास कलम 46(a)(4) नुसार पदासीन अधिकाऱ्यांनी संदर्भ केलेल्या प्रयोगशाळेत तपासणी करण्याचा व्यापाऱ्यांना तो हक्क आहे. संदर्भ प्रयोगशाळेचा अहवाल जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत सदर आस्थापना सील करण्याचा अधिकार कोणत्याही कायद्यात नाही. परंतु नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे एखाद्या आस्थापनेवरून खाद्यपदार्थाचा नमुना घेतल्यास आणि शासनमान्य प्रयोगशाळेत तो अप्रमाणित झाल्यास कलम 46(4) नुसार पदासीन अधिकाऱ्यांनी संदर्भ केलेल्या प्रयोगशाळेत तपासणी करण्याचा व्यापाऱ्यांना तो हक्क आहे. संदर्भ प्रयोगशाळेचा अहवाल जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत सदर आस्थापना सील करण्याचा अधिकार कोणत्याही कायद्यात नाही. परंतु नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे एका खाद्यतेल व्यावसायिकाचे अन्न नमुने संकलित करून अन्न विश्लेषकाकडे पाठवण्यात आले होते. प्राप्त अहवालात सदर नमुने अप्रामाणिक असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर सदर व्यवसायिकाने कायद्यातील कलम 46(4) नुसार विश्लेषणासाठी अपील दाखल केले. त्यानुसार पदनिर्देशक अधिकारी यांच्यामार्फत सदर नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. या प्रकरणाबाबत विधानमंडळात विचारण्यात आलेल्या तारांकित प्रश्नांना उत्तर देताना आस्थापना सीलबंद करणे आवश्यक असताना तसे न केल्यामुळे नंदुरबार येथील सहाय्यक आयुक्त अन्न आणि सहाय्यक आयुक्त अन्न नाशिक यांना निलंबित करण्यात आले आहे असे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे भविष्यात अशी घटना घडल्यास अधिकारी सदर आस्थापना सील करतील हे न्यायसंगत नसून कायद्याच्या चौकटीबाहेर आहे. तरी शासनाने या सर्व गोष्टींचा विचार करून अन्न सुरक्षा व मानके कायदा अंतर्गत 46(4)च्या अपील करण्याचा व्यापाऱ्यांचा हक्क अबाधित ठेवावा अशी मागणी धुळे येथील असोसिएशन ऑफ बिझनेस अँड कॉमर्सचे अध्यक्ष सुभाष कोटेचा, उपाध्यक्ष गोकुळ प्रधान, सेक्रेटरी किशोर अग्रवाल, खजिनदार सुधाकर पाचपुते यांनी केली. प्रत्येक दुकानदार, प्रत्येक व्यापारी कायद्याच्या चौकटीतच राहून आपला व्यापार करत असतो. परंतु अनावधानाने सुद्धा अनेक चुका होऊ शकतात. अन्न व सुरक्षा मानके कायद्याखाली 46(4) कलमनुसार आम्हाला आमचा हक्क या ठिकाणी शासनाने प्राप्त करून दिलेला आहे. एखाद्या दुकानातून फूड इन्स्पेक्टरने एखादी सॅम्पल घेतले आणि ते जर फेल झाले म्हणजे अप्रमाणित झाले शासन मान्य लॅबोरेटरीमध्ये, तर त्याचा दुसरा फेरफार करण्याचा आणि ते दुसऱ्या लॅबोरेटरीमध्ये चेक करण्याचा अधिकार कलम 46 नुसार आम्हाला शासनाने राखून ठेवण्यात आलेला आहे. परंतु अक्कलकुवा तालुक्यामध्ये एका खाद्यतेलाच्या पदार्थाच्या दुकानामधनं सॅम्पल घेतलेले असताना शासन मान्य लॅबोरेटरीमध्ये ते फेल झाले. त्या विश्लेषकाने दुसऱ्या लॅबोरेटरीमध्ये सॅम्पल काढलेले असताना त्या अवधीमध्ये ते दुकान सील केले नाही, म्हणून विधिमंडळामध्ये ज्या 2 अधिकाऱ्यांनी ते दुकान सील केलं नाही त्यांना सस्पेंड करण्यात आलेलं आहे. त्यामुळे भविष्यामध्ये अशी दुर्घटना या धुळे जिल्ह्यामध्ये घडल्यास कोणताही अधिकारी आम्हाला या ठिकाणी संरक्षण कलम 46 नुसार देणार नाही. मेल नर्सेस बचाव समिती महाराष्ट्र राज्य व नर्सेस बचाव समिती महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळे यांच्या वतीने दिनांक 11 जून 2025 रोजी DMER द्वारे प्रकाशित करण्यात अधिरिचारिका सेवा प्रवेश नियम 2025 मध्ये 80-20 लिंग विभाजक नियम लागू करण्यात आला आहे. हा नियम पुरुष परिचारकांवर स्पष्ट अन्याय करतो व नर्सिंग व्यवसाय लिंग भेदभाव निर्माण करतो असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या नियमांमुळे उद्भवणाऱ्या समस्या नर्सिंग व्यवसाय स्त्रिया पुरुषांचे यांचे 80-20 बंधनकारक केल्यामुळे मात्र पुरुष उमेदवारांची संख्यात्मक संधी कमी होते. हा नियम भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 14(15)(1) आणि 16(1) च्या विरोधात आहे, जे असमानता, भेदभाव, मनाई व संधीची समानता याची हमी देतात. हजारो पात्र पुरुष नर्सिंग उमेदवारांना सरकारी सेवेतून वंचित केले जात आहे. यांच्या विरुद्ध महाराष्ट्र सरकारने जो GR केलेला आहे, 2080चा जो GR केलेला आहे, तो GR महाराष्ट्र सरकारने आणि वैद्यकीय शिक्षण मंत्रालय तो तात्काळ रद्द करावा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने धुळे जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात मेल नर्सेस बचाव समितीच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन सनी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही आंदोलन छेडण्यात येऊ
आणि हे आंदोलन आता आम्ही कलेक्टर साहेबांना 8 दिवसाचं निवेदन 8 दिवसाचं अल्टिमेटम देतोय. 8 दिवसात हा जी.आर. रद्द न केल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन या धुळे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात छेडलं. बचाव समिती महाराष्ट्र राज्य व नर्सिस युनियन धुळे यांच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयात आम्ही सगळे उपस्थित आहोत. आज आम्हाला एक अतिशय महत्त्वाचं निवेदन द्यायचं आहे जिल्हाधिकाऱ्यांना, जे म्हणजे की 11 जुलै रोजी जो महाराष्ट्र शासनाने राजपत्रक जाहीर केला आहे अधिपरिचारकांसाठी सरळ भरतीसाठी, तर त्याच्यामध्ये एक नियम लागू केला आहे 80-20चा, ज्यामध्ये 80% फिमेल महिला व 20% पुरुष राहणार आहेत. तर त्या नियमाला आम्ही जाहीर निषेध करतो. जो पुरुष परिचारक आहे त्याच्यावर हा मोठ्या प्रमाणाने अन्याय होत आहे, ज्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि हा अन्याय आम्ही सहन केला जाऊ शकणार नाही आमच्याकडनं, कारण आम्ही हा एक लाखोच्या संख्येत उपस्थित आहोत. आणि त्यानंतर आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना एक सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या वतीने वैद्यकीय शिक्षण मंडळ व वैद्यकीय अधिकारी आपले जे माननीय हसन मुश्रीफ साहेब यांना विनंती करावी व हा प्रश्न त्यांच्या पुढे मांडावा व त्यांच्याकडे विनंती करावी की शिंदखेडा कदाणे येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या फलकास विरोध करणाऱ्या सरपंच व ग्रामअधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा, कदाणे ग्रामस्थांची मागणी. मौजे कदाणे येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या फलकाला विरोध करणारे व खोटी तक्रार दाखल करणारे ग्रामपंचायत अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व सरपंच यांच्यावर निलंबनाची तसेच फौजदारी कारवाई करण्याबाबत निवेदन शिंदखेडा पोलिसांना कदाणे ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार, गट विकास अधिकारी व पोलीस निरीक्षक शिंदखेडा यांच्या नावे देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की कदाणे येथील मल्हार चौकात 1991 पासून धनगर समाजाचे आराध्य दैवत अहिल्यादेवी होळकर यांचे फलक आहे व त्याचे नूतनीकरण संदर्भात धनगर समाजाच्या बंधू भगिनींनी आग्रह धरला होता. यावर्षी त्रिशताब्दी वर्ष साजरे करण्यात आले. यावरून फलकाचे नूतनीकरण करावे म्हणून तरुणांनी सुरुवात केली होती. याविषयी ग्रामपंचायतीत त्या तरुणांना बोलावून विचारणा करण्यात आली. प्रसंगी नूतनीकरणाच्या कामास सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी विरोध केला. निवेदनात पुढे म्हटले आहे की सरपंच यांनी धनगर समाजाच्या कामास विरोध केला आहे, तसेच खोटी तक्रार व नोटीस ग्रामसेविकामार्फत देण्यात आली आहेत. ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती सुरेखा ढोले यांनी तर महिला असून अहिल्याबाई होळकर यांना विरोध करण्यासाठी सीमास ठेवले नाही. तसेच सरपंचांच्या सांगण्यानुसार ग्राम महसूल अधिकारी श्रीमती समीक्षा पवार यांना देखील खोटी तक्रार द्यायला लावली. या आशयाचं निवेदन यावेळी देण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या फलकाला विरोध करणारे या तिघांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास आम्ही महाराष्ट्र तमाम समाज बांधव तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर.